पक्ष कुठला बदलला आम्ही राष्ट्रवादीत होतो, मधल्या काळात परत राष्ट्रवादीत गेलो, फक्त अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलो, आता परत राष्ट्रवादीत आलो. मी गद्दारी नाही केली, मी पक्ष बदल केला. मी पक्ष बदल केला आणि माझ्या विरोधकांनी गद्दारी केलेली आहे. मला खात्री आहे की माझ्याकडे एक व्हिजन आहे, एक व्हिजन डॉक्युमेंटरी घेऊन मला या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे. या पाण्याचं इतकं मोठं राजकारण झालंय आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं श्रेय असताना सुद्धा एक ठराविक लोक ह्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत की सातत्यानं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी या टेंबूचा मुद्दा घेऊन आमचे विरोधक आमच्या समोर येत असतात. बरोबर निवडणूक आल्यानंतरच का तुम्ही टेंबूचा मुद्दा काढा? आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, एखाद्याला सर्पदंश झाला तर त्याला सांगली, मिरज आणि कराड शिवाय त्याला पर्याय नसतो. तुम्ही या मतदारसंघासाठी असं वेगळं काय शाश्वत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय केलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही बोलावं. आता माझे विरोधक सांगतायत की त्यांच्या वडिलांच्या पश्चात त्यांनी 1300 कोटी रुपये ह्या मतदारसंघात विविध कामाला आणले असं म्हणून सांगतायत. त्या 1300 कोटीतले एक 100 कोटी रुपये जर त्यांनी ह्याच्यासाठी आणले असते, त्याचं श्रेय जरी त्यांना मिळालं असतं तर मला वाईट वाटायचं काम नाही. आणि ते वैभव पाटील आमदार म्हणून तिथं जाऊनच करणार हे माझं पण चॅलेंज आहे किंवा मी ते ठरवलं. माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा तुमच्या खाली आमदार किती आहे तुम्ही बघा असं मला वाटतं. ह्यातलं ही जे मी बोलतोय ह्यातलं एकही काम तुम्ही केलं नाही. खरं तर लाडकी बहीण योजना ही 1,500 रुपये देऊन कुठली बहीण सुखी होणार नाही. माझं तर म्हणणं आहे की त्या बहिणीला तुम्ही हाताला काम दिलं पाहिजे. कला व्यवसाय जर वजा आमच्या भागातून जर झाला किंवा त्यांचं श्रेय जर आम्ही बाजूला काढून ठेवलं तर दुसरा कुठलाही शाश्वत विकास आमच्या मतदारसंघात आज सुद्धा झाला नाही. मागच्या 10 वर्षात ती भूमिका त्यांनी घेतलीच नाही. त्यामुळे मी म्हणते प्रचंड मोठ्या स्वरूपात बेरोजगारी आज आपल्या भागात. ही निवडणूक आहे, ही भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण निवडणूक आहे, भविष्याचा वेध करणारी निवडणूक आहे. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष बातमी. सध्या आपण आहोत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत विशेष भारीमध्ये. मला सांगा कसा सुरू आहे प्रचार, कारण शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे आणि अगदी धूमधडाक्यात मध्ये प्रचार चालू आहे. अगदी चांगल्या मुद्द्यांवरती चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. मला खात्री आहे की नक्की चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये आमच्याविषयी आमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या रुजवण्यामध्ये आम्ही चांगल्यापैकी यशस्वी होऊ. सध्या 3 उमेदवार विधानसभेच्या खडाजंगीसाठी उतरलेले आहेत या ठिकाणावर. सुहास बाबर त्यातलेच एक. तुम्ही अनेक मुलाखतींमध्ये त्यांचा उल्लेख असा केलेला आहे की सुहास बाबर हे भावनिक होत आहेत किंवा सिंपथी कार्ड खेळत आहेत. काय वाटतंय तुम्हाला नेमकं? स्वर्गीय अनिल भाऊंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 4 वेळा त्यांना आमदारपद मिळालं. त्यांनी त्यांच्या परीनं विकास काम करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे विकास काम काही कोण डावलते किंवा असं आम्ही कधीच म्हणत नाही. परंतु ही विधानसभेची निवडणूक आहे, याच्यामध्ये आपण उमेदवारी करत असताना आपलं पण काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे. वारसा नक्की असला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही आहे, पण वारशाबरोबर स्वकर्तृत्व काहीतरी असलं पाहिजे. आणि मी सुहास बाबरांच्या बाबतीत नेहमी सातत्यानं म्हणतो, तुम्ही तुमच्या वडिलांच्या बरोबर काही वर्ष काम केलं, आता वडिलांच्या नंतर सुद्धा तुम्ही इथं काम करता. तुम्ही या मतदारसंघासाठी असं वेगळं काय शाश्वत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय केलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही बोलावं. तुम्ही फक्त भावनिकतेचं आव्हान करून मत मागू नये असं माझं म्हणणं आहे. एक माजी आमदार आणि 2 माजी आमदारांचे सुपुत्र अशी ही विधानसभेची खडाजंगी आहे. कसं आव्हान पाहता याकडे? आपण सातत्यानं लोकांच्या संपर्कात असलो, लोकसंपर्कात असलो, जनसेवा करत असलो तर आपल्याला पराभवाची कधी भीती नसते. राजकारण आहे, राजकारणामध्ये जय पराजय असतो, पण आपण सातत्यानं सकारात्मक विचार करून या मतदारसंघामध्ये नाविन्यपूर्ण आपण काय काम करू शकतो का? सत्ता असताना प्रत्येकजण आपापल्यापर्यंत काम करतोच, पण सत्ता नसताना सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने ह्या मतदारसंघासाठी काय करू शकतो का, ही भावना ठेवून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीकडे बघत असताना आजपर्यंत माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी या मतदारसंघात जे काही काम केलं असेल आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांचा वसा आणि कर्तृत्वाचा वारसा घेऊन जर मी पुढे जात असेल तर मी माझ्या काय कारकिर्दीमध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये सार्वजनिक जीवनात काम करताना मी जे काय काम करायचा प्रयत्न केलाय त्याचं आणखीन वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंबहुना नवीन नवीन संकल्पना आपल्याला अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून मला असं अपेक्षित वाटतं की नक्की मी चांगलं काम करू शकतो. आणि हा अजेंडा घेऊन खरं तर मी या निवडणुकीकडे बघतोय. माझ्यासमोर एक माजी आमदारांचे चिरंजीव आहेत, एक माजी आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भूमिका या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आहे, ही भविष्याच्या दृष्टिकोनातून
फार महत्त्वपूर्ण निवडणूक आहे, भविष्याचा वेध करणारी निवडणूक आहे. ही निवडणूक लढत असताना आपल्या ज्या भूमिका आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि शाश्वत विकास या मतदारसंघाचा झाला पाहिजे ही भूमिका ठेवून मी काम करायचा प्रयत्न करतो. या मतदारसंघातला मूळ प्रश्न येतो टेंभू योजनेचा पाणी प्रश्न. अजूनही काही गावं या योजनेपासून वंचित आहेत, याबाबत मी आवर्जून आपल्याला सांगेन की 1980 पासून खरं तर ह्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी कैलासवासी वसंतदादा असतील, कैलासवासी राजाराम बापू असतील, अशा दिग्गज नेत्यांचं स्वप्न होतं की दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे. त्यांनी त्यांच्या परीनं त्यावेळी काम केलं. आणि तदनंतर जे लोकप्रतिनिधी या परिसराचं नेतृत्व करतात त्यांनी आपापल्या परीने ह्या योजनेच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आमच्या भागामध्ये टेंभू योजना फार महत्त्वाची, किंबहुना आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा जलसिंचन योजना आहे. आणि ही योजना गेली 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये ह्याचं काम चालू आहे. 1996 पासून सुरुवात झाली, ते आता जवळजवळ 28 वर्ष होत आली या कामाला. त्यामुळं ह्या योजनेला कधी ना कधी तर मूर्त स्वरूप देणं हे क्रमप्राप्त आहे. पण आमचं थोडंसं दुर्भाग्य असं की सातत्यानं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ह्या टेंभूचा मुद्दा घेऊन आमचे विरोधक आमच्या समोर येत असतात. मला या निमित्तानं सांगायचं आहे, कधी ना कधीतरी हे संपलं पाहिजे. ही योजनेचा मूर्त स्वरूप याला आलं पाहिजे. पूर्वी अनुशेषाचे मुद्दे होते, त्यानंतर अनुशेष निघाला, प्रत्येकानं आपापल्यापर्यंत निधी आणला, केंद्र शासनाने भरभरून निधी दिला. हे सगळं केल्यानंतर सुद्धा आज 16-17 गावं खानापूर तालुक्यातली, तेवढीच गावं आटपाडी तालुक्यातली आज सुद्धा पाण्यापासून वंचित आहे. आता 6व्या टप्प्याचं कामाचं भूमिपूजन मागच्या 1 महिनाभरापूर्वी झालेलं आहे. माझं मत असं आहे किंवा यांना असं मी नेहमीच प्रश्न विचारतो, बरोबर निवडणूक आल्यानंतरच का तुम्ही टेंभूचा मुद्दा काढा? टेंभूचा मुद्दा हा गेली 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आमचे विरोधक घेऊन इथं राजकारण करतात. कुठे ना कुठेतरी हा मुद्दा संपला पाहिजे. किंबहुना मी असे म्हणेन, टेंभूच्या पाण्याच्या बरोबरीनं आणि काय या मतदारसंघामध्ये शाश्वत विकास होण्याच्या दृष्टिकोनात संकल्पना राबवणं गरजेचं होतं. त्यामुळे टेंभूचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आहे. ह्या निवडणुकीनंतर कुणीही आमदार असलं तरी टेंभूचं पाणीही येणारच, ते पाणी काय थांबत नाही. आणि दुसऱ्या बाजूला ह्या इथल्या सर्व नागरिकांनी, इथल्या मतदारांनी, इथल्या जनतेनं सातत्यानं प्रत्येकाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. तुम्हाला काम करायचं सातत्यानं संधी दिली. आपण काय त्यांचे उपकार कायच करत नाही. आपल्या 7-12 उतारावरती काय आपण बोजा चढवून हे काम करतोय. तुम्हाला मिळालेल्या संधीचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करून ही योजना पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे तुमचं काम आहे. परंतु आमचं ह्या भागाचं किंवा ह्या नेत्यांचं वैशिष्ट्य असं आहे की टेंभू योजनेवरतीच निवडणुका लढवण्याचे हे वेगळा एक प्रकार ह्या निमित्तानं घडत असतो, सातत्यानं घडत असतो. नक्की आहे. बऱ्याचशा गावांमध्ये टेंभू योजनेचं पाणी गेलेलं आहे. पाणी प्रश्न हा बऱ्यापैकी मिटत आलेला आहे. आता पाणी पोहोचलंय, पण खऱ्या अर्थानं पाणी प्रश्न संपलाय की सुरू झालाय? खरं तर पाणी पोहोचल्यानंतर बरेच प्रश्न तिथून चालू होतात. पाणी आलं, लोकांनी त्याच्यामध्ये शेती करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर आमच्या मतदारसंघाचं जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल, काही भाग सुपीक आहे, परंतु जवळजवळ 60% जास्त भाग हा डोंगराळ आहे. तिथं जर आपल्याला शेती करायची असेल तर अगोदर फार मोठ्या स्वरूपात त्या शेतीमध्ये पैसे वतावे लागणार आहे. ते भाग सगळा सरळ करून घ्यावं लागणार आहे आणि मग शेतीचं आपल्याला उत्पादन त्यातून घ्यावं लागेल, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जो 40-50% जो भाग आता शेतीच्या म्हणजे पाण्याखाली आलेला आहे, शेती तिथं होते, पाण्याखाली तो भाग आलेला आहे, तिथं शेतीचं जो उत्पादन होतंय, आता ते उत्पादन आपल्याला पुढं त्याच्यावर प्रक्रिया काय होण्यासाठी किंवा उत्पादन वाढल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात काय गोष्टी करणं हे क्रमप्राप्त आता झालेलं आहे. आणि ते चॅलेंजेस आमच्या समोर आता यायला लागले. हे सांगायला हरकत नाही आपल्याला की आपल्या परिसरामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख टन ऊस दरवर्षी आता उत्पादित होतो. पण तो ऊस घालवायचा कुठं, हा प्रश्न आता नवीन आमच्या भागामध्ये येऊ घातलेला आहे. काय फळभाज्या आहेत, काय पालेभाज्या आहेत, काय आमच्याकडे पूर्वी द्राक्षाचा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात, द्राक्ष उत्पादन चांगल्या प्रमाणात. आटपाडीच्या भागात आम्ही गेलो तर आम्हाला तिकडे डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी त्या सक्षम बाजारपेठ, त्याला लागणारं टेक्नॉलॉजी, त्याला लागणारं तेवढी यंत्रणा, ह्या सगळ्या गोष्टी अजून सुद्धा आमच्याकडे झालेल्या नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे. नुसतं पाणी येऊन आपल्याला चालणार नाही, पाण्याबरोबरनं उत्पादन होणारे जे शेतीमाल आहे त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे, त्याची बाजारपेठ इथल्या इथंच डेव्हलप झाली पाहिजे. जसं शेती मॉल ज्या पद्धतीच्या संकल्पना आहेत, त्या शेती मॉल सारख्या संकल्पना आपल्याला भविष्यकाळात इथं आल्या पाहिजेत. कोल्ड स्टोरेजेस असतील किंवा माल ज्यावेळी जास्त उत्पादित होतो तेव्हा त्याचा दर पडत असतो, तर तो माल स्टोरेज झाला पाहिजे, त्याच्यावरती काय तर प्रक्रिया करून त्याची ड्युरेबिलिटी वाढवली पाहिजे. ह्या संदर्भात काही इकडे प्रक्रिया उद्योग आपल्याकडे इथं होणं
गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तर इथं भविष्य काळामध्ये काम करणं होणं गरजेचं आहे. ज्या पाण्यामुळे हे सगळं सुरू आहे त्या पाण्याच्या श्रेयवाद पण सुरू आहे. इथे पाण्यावरून पाणी आम्ही आणलं असा एक श्रेयवाद इथं सुरू आहे. आम्ही या मतदारसंघामध्ये फिरत असताना इथले लोक म्हणाले की बऱ्याच लोकांचा या पाण्याला हातभार आहे, नो डाऊट. तुमच्या वडिलांचा पण तितकाच यामध्ये रोल होता. याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? श्रेयवाद खरंच महत्वाचा आहे? मी तर म्हणेल श्रेयवाद हा कुणी या पाण्याचा घेतलाच नाही पाहिजे. मी मगाशी आपल्याला सांगितलं की 1980 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मी तुम्हाला उदाहरणासह सांगेन की ताकारी योजना आहे आमच्याकडे, जे कैलासवासी पंतराव कदम साहेबांनी ती योजना पूर्णत्वासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. परंतु ते कधीही म्हणले नाहीत की हे पाणी माझ्यामुळे आलं किंवा हे पाणी मी आणलं. ते नेहमी म्हणायचे ज्या कष्टकरी जनतेनं मला इथंपर्यंत आणलं, एका शेतकऱ्याच्या पोराला एवढा मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं, त्यांचं ऋण फेडण्यासाठी मी हे काम केले म्हणून ते सातत्याने ऋण फेडले म्हणायचे. पण आमच्याकडे झालं वेगळं. या पाण्याचं इतकं मोठं राजकारण झालंय आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं श्रेय असताना सुद्धा एक ठराविक लोक ह्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. जनक म्हणतायत, शिल्पकार म्हणतायत, पाणीदार म्हणतायत. ह्या गोष्टीचं आम्हाला थोडंसं शल्य आहे. याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि तुम्हाला तर म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊंना तर 4 वेळा संधी मिळाली आमदार पदाची. मग 4 वेळा संधी मिळाल्यानंतर तुम्ही त्या संधीचं सोनं करणं हे क्रम प्राप्त होतं, त्याच्यासाठी तुम्ही काम केलं. मग त्याच्या अगोदर मधल्या काळामध्ये त्यांना ब्रेक होता, त्यावेळी मग कुणीतरी काम केलं. 10 वर्ष सदाशिवभाऊ आमदार होते, त्यांनी 10 वर्ष काम केलं. मग त्या कामाचं काय त्यांना श्रेय मिळणार का किंवा ते तुम्ही देणार का? किंबहुना मी म्हणे की नागनाथांना नायकोडे असतील, गणपतराव देशमुख असतील, कैलासवासी संपतराव देशमुख असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, प्रतीकदादा पाटील असतील, केंद्रातून निधी आणण्यासाठी त्यांनी AIBP मधून त्याला पैसे दिले. मधल्या काळामध्ये खासदार संजय काकांनी बळीराजा जलसिंचन योजनेतनं 1300 कोटीचा निधी त्याला उपलब्ध करून दिला. त्या सगळ्यांचं याच्यामध्ये श्रेय आणि मी तर म्हणे जनतेचे श्रेय म्हणावं लागेल. परंतु आमच्याकडे झालं असं की एकच टॅगलाईन वापरून हे फक्त आम्ही केलं असं ही भूमिका, आणि ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे की ह्याचं एकानं कुणी याचं श्रेय नाही घेतलं पाहिजे. नक्कीच. खानापूर आटपाडी तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. इथे बेरोजगार तरुणांची संख्या पण बरीच मोठी आहे. या बेरोजगार तरुणांसाठी काही करण्यासाठी तुमच्याकडे काही कल्पना आहे का? नक्कीच. आपल्या ह्या भागामध्ये शेतीच्या पाण्याबरोबर युवकांच्या हाताला रोजगार निर्मिती आपण करणं गरजेचं आहे. आज गावोगावी ज्या प्रचारानिमित्तानं मी फिरतोय, बेरोजगार युवकांची फार मोठी संख्या मला निदर्शनास येते. त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आमच्या नेते मंडळींच्याकडून आहे. या भागात MIDC डेव्हलप झाली पाहिजे, मोठमोठे उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आजच्या मागची परिस्थिती अशी होती की पूर्वीच्या काळामध्ये हम दो हमारे 2-4 चालत होतं. आमच्या काळापर्यंत हम दो हमारे 2 आलं. पुढचा काळ येईल हम दो हमारे 1. ज्यावेळी 1 येणार आहे तो तुमचा कुलदीपक असणार आहे, म्हातारपणाची तुमची काठी असणार. त्याला ह्या भागात जर गुणवत्तापूर्ण आपण शिक्षण मिळवून दिलं, परंतु त्याला जर रोजगार नसला या भागात, तर तो हे आई वडिलांना सोडून त्याला दूर कुठे जावं लागणार आहे. आणि तो जर एकदा तिकडे गेला तर तो परत येईल याची शाश्वती नाही. मग परत आम्हाला मग हे वृद्धाश्रम वाढवावं लागतील. ही परिस्थिती आमच्या मतदारसंघात गलाय व्यवसाय फार मोठा आहे, मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यात आमचा गलाय व्यवसाय गेलेला आहे. गलाय व्यवसाय जर वजा आमच्या भागातून जर झाला किंवा त्यांचं श्रेय जर आम्ही बाजूला काढून ठेवलं तर दुसरा कुठलाही शाश्वत विकास आमच्या मतदारसंघात आज सुद्धा झाला नाही. त्यामुळे माझी आग्रहाची अशी मागणी की विट्यामध्ये जी 150 एकराची MIDC आता आहे, ती 150 एकराच्या MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे. आदरणीय सदाशिवभाऊ आमदार असताना त्यांनी 500 एकराची MIDC करायचा प्रयत्न केला होता. मात्र 2014ला त्यांचा पराभव झाला आणि दरम्यान नवीन त्यावेळचे आमदार त्यांनी ती 500 एकराची MIDC कॅन्सल करून घेतली आणि खरं तर फार मोठा सेटबॅक आम्हाला त्या निमित्तानं मिळाला. आज अजेंड्यावरती सगळ्यांच्याच अशा विषय की नाही का, आटपाडीला MIDC झाली पाहिजे, खानापूरला मिनी MIDC झाली पाहिजे, विट्याचे MIDCचं विस्तारीकरण झालं पाहिजे. मग मी त्यांना नेहमी प्रश्न असा विचारतो, मागच्या 10 वर्षात तुमचे आमदारपद होतं, तुम्ही सत्तेमध्ये होता, उद्योग खातं तुमच्याकडे होतं, मुख्यमंत्री तुमच्या जवळचे होते, मग त्या काळामध्ये हा उद्योग व्यवसाय वाढीसाठी तुम्ही काही प्रयत्न का केले नाहीत असा प्रश्न मी त्यांना सातत्यानं विचारतो. आम्ही आमच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय भाऊ आमदार असताना विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकरी देण्याचा आम्ही प्रयत्न केला, हजारो लोकांना. आज शिक्षण संस्थेचे माध्यम असेल, बँक, पतसंस्था, आपले जागरी पावडरची युनिट आहे, तिथे सूतगिरण आहे, खरेदी विक्री संघ आहे, अनेक लोक बेरोजगार युवकांना आम्ही तिथं काम देण्याचा प्रयत्न केला. आज ज्यावेळी प्रचार निमित्तानं मी जातो त्यावेळी ते बेरोजगार युवक माझ्याकडे काहीतरी आशेनं बघतात, काहीतरी दादा तुम्ही इकडे केलं पाहिजे. त्यांची आज मागणी, पाणी आले, हो ठीक आहे आले चालेल, पण पाण्याबरोबर उद्यमशीलता काहीतरी आली पाहिजे, ही त्यांची आग्रहाची मागणी. मी तुम्हाला इथं आवर्जून नमूद करतो, आपल्या इथं 40 किलोमीटरवर मसवड हे गाव आहे. मसवडला जवळजवळ
12-15 हजार एकराचे MIDC होते. जवळजवळ 5-7 हजार एकराचं नोटिफिकेशन आता जागेत झालेलं आहे. माझा पुढची संकल्पनाच अशी की ह्या मतदारसंघामध्ये जी बॅरल लँड आहे, जिथं काय उपजाऊ जमीन नाही आहे, त्याच जागेचं ॲक्वायझेशन व्हावं. 1000-2000 एकराचे MIDC इथं व्हावे. मोठमोठे उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजे. हजारो लोकांना, युवकांना तिथं काम मिळालं पाहिजे. हीच माझी भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी काम करावं हा माझा खरं तर सर्वात मोठा अजेंडा या निमित्तानं. MIDCचा मुद्दा निघाला. MIDCचं विस्तारीकरण का नाही झालं? MIDCचं विस्तारीकरण झालं पाहिजे होतं, ही भूमिका सदाशिवभाऊंची होती. ती भूमिका सदाभाऊंनी घेतली म्हणून का काही नाही थांबवलं काय कोणास ठाऊक. माझा त्यांच्या मागं पण आरोप आहे, सातत्याने मी त्याच्यावरती बोलतो की ही 500 एकराची MIDC जी जागा आपण आता ॲक्वायर केली होती, ती जागा आज सुद्धा बॅरल लँड म्हणून मोकळी पडलेली आहे. शेवटी आपली अशी भूमिका लोकप्रतिनिधीमधून पाहिजे ही नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्या भागात केल्यामुळं आपल्या भागाची उद्यमशीलता वाढली पाहिजे. ही भूमिका प्रत्येक राजकीय नेतेमंडळीची असली पाहिजे. मागच्या 10 वर्षात ती भूमिका त्यांनी घेतलीच नाही. त्यामुळे मी म्हणते प्रचंड मोठ्या स्वरूपात बेरोजगारी आज आपल्या भागात. साज एक उदाहरण तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आमच्या पलीकडे लागून पलूस कडेगाव मतदारसंघ आहे. तिथं 4 राजकीय नेतेमंडळी मोठ्या सक्षमपणे तिथं काम करतात. कैलासवासी पत्रराव साहेब असतील, त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रचंड मोठं काम तिथं उभा केलं. या 4ही नेत्यांनी त्यांच्या भागात आज 4 साखर कारखाने आहेत, 3-3, 4 सूतगिरण्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, छोट्या मोठे उद्योग व्यवसाय तिथं आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून आज जवळजवळ 30 ते 40 हजार युवकांना तिथं, बेरोजगार युवकांना तिथं नोकरी उपलब्ध झाली. तिथून आम्ही फक्त 5-10 किलोमीटर पलीकडे. इथं पण यांना सातत्यानं एवढी मोठी जर राजकारणामध्ये ताकद मिळाली असेल, तुमच्याकडे एवढे सक्षम, समजा तुम्ही म्हणत असेल की आम्ही भरपूर कामं या मतदारसंघात केली, तर मग ह्या गोष्टी काय इकडे उभा राहिल्या नाही? तेवढी हेल्दी नेचर तुमचं असायला पाहिजे. तुम्हाला नाही करता आलं तर करते त्याला तर तुम्ही मदत करायला पाहिजे होती. शेवटी राजकारणामध्ये सकारात्मकता असली पाहिजे. कोण किती दिवस सत्तेवरती आहे ह्याच्यापेक्षा सत्तेवर असताना कमाल मर्यादेपर्यंत त्या भागाचा विकास झाला पाहिजे. ही भूमिका ठेवून जर तुम्ही काम केलं तरच त्या भागाचं सुजलाम सुफलाम तो भाग होऊ शकतो. ही भूमिका आम्ही सातत्याने मानतो. पण दुर्दैवाने त्याच्याकडे त्यांनी बघितलेलंच नाही. एखादा रस्ता कमी जास्त झाला नाही झाला चालेल, एखाद्या ठिकाणी गटर नाही झालं चालेल, मी म्हणे एखाद्या ठिकाणी PVN ब्लॉक नाही पडले चालेल, एखाद्या समाजाला समाज मंदिर नाही मिळालं चालेल. मी म्हणेन की शाश्वत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, ही बाजारपेठमध्ये चलती राहण्याच्या दृष्टिकोनातून उद्योग व्यवसाय उद्यमशीलता असल्याशिवाय हे मार्केट सुधारणार नाही आणि त्याच्यातूनच शाश्वत विकास होईल. ती आमची भूमिका. नक्कीच. या मतदारसंघामध्ये एकूणच महाराष्ट्रात शेतकरी वर्ग आहे आपल्याकडे. या सगळ्यामध्ये ना शेतकरी वर्ग कुठेतरी भरडला जातो. प्रत्येक वेळी शेतकऱ्याचीच मारामार होते. याच शेतकऱ्यांच्या शेती पिकांना सुद्धा हमीभाव नाहीये व्यवस्थित. त्यांना म्हणावा तसा तो परतफेड मिळत नाहीये. काही ठिकाणी तर अशी अवस्था आहे की गेलेला खर्च सुद्धा निघत नाही. या शेतकऱ्यांसाठी काही तुमच्या डोक्यात कल्पना आहे का? महत्वाचं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की शेतीमालावरती प्रक्रिया उद्योग उभा करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेतीच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. याच्यासाठी आग्रही भूमिका भविष्यकाळात आमच्यासारख्या घ्यावी लागेल अशी परिस्थिती इथं आहे. सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच एक सकारात्मक आपला असला पाहिजे की जो नाही आहे. आज आपल्याला माहित आहे की शेतीला जो आपण शेतीसाठी जो खर्च करतो, उपजाऊ होण्यासाठी जो खर्च करतो तो प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे. वीज बिलाची मारामारी चालू आहे, विजेचे दर इतके प्रचंड आहेत. शेतीला वीज आपल्याला मोफत देण्यासंदर्भात सुद्धा काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. काही ठराविक युनिट्स तरी आपण त्यांना मोफत दिले पाहिजेत. त्याच्या बरोबरीनं सोलर्स वरती जर आपण लाईटची उपलब्धता करून दिली तर जी 8 तास आणि 10 तास फक्त वीज जी मिळते ते थांबून त्यांना जर जास्तीत जास्त वेळ 12 तास 14 तास, मी म्हणतो 24 तास त्यांना वीज मिळाली पाहिजे. अशी भूमिका काय भविष्यकाळात आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्या बरोबरीनं त्यांना कमी दरामध्ये मग रासायनिक खते असतील किंवा त्यांना लागणारी खते असतील, अवजारे असतील, याच्यावर जास्तीत जास्त सबसिडी मिळाली पाहिजे. केंद्राची जी काय धोरणं आहेत ती धोरणं बदलून शेतीसाठी प्रॅक्टिकली काय आपण काम करू शकतो का, हा विषय आपल्याला महत्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना नॉलेज नसल्यामुळं किंवा एक मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित नसल्यामुळं एका प्रकारची शेती करायला लागली की सगळे त्याच प्रकारची शेती करतात. मग पुढे जाऊन असं होतं की त्याचं सॅच्युरेशन होतं आणि मग त्या पिकाचा किंवा त्याचा भाव परत पडून जातो. तर हे सगळ्यांना थोडं त्यांना नॉलेज देणं आपल्याला गरजेचं आहे. जसं कर्नाटक शासनामध्ये काय अशा सोसायटीज आहेत की ते गावामध्ये जातात, प्रबोधन करतायत, कुठलं पीक ह्यावेळी घ्यायला पाहिजे, पीक बदलून कसं घेतलं पाहिजे, पिकाचं नियोजन कसं झालं पाहिजे, कमी पाण्याचा वापर करून जास्त यील्ड आपण कसं घेतलं जाईल, ह्या संदर्भात थोडं मार्गदर्शन आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा अशा वल्गना होतात की माती परीक्षण केंद्र झालं पाहिजे, अजून आमच्या भागात नाही आहे.
एक शाश्वत असं काय काम आपल्याला शेतीसाठी करणं गरजेचं आहे, ते अजून होत नाही, ते आपल्याला भविष्य काळात करणं गरजेचं आहे. साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या भागात ऊसाचं पीक फार मोठ्या प्रमाणात होय. आहे, पण तेवढे कारखाने आमच्याकडे उपलब्ध नाहीत. आज आमच्या इथला ऊस कर्नाटकात जातो. अच्छा. कर्नाटकात जात असताना सुद्धा त्या कारखानदाराच्या पाठीमागे आमच्या शेतकऱ्याला जावं लागतं. तो नेल त्यावेळी तो ऊस त्याचा जातो, तो किती देईल तो दर त्याला घ्यायला लागतो. वजनामध्ये काही कमी जास्त होतं तर त्याच्यावर त्याला भाष्य करायची त्याला म्हणजे संधी नाही आहे. इतकी वाईट परिस्थिती असताना आपल्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टीत बदल होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, अशी माझी भूमिका आहे. विटा शहर तसं वस्त्रोद्योगासाठी पण ओळखलं हो. जातं, पण इथला तो उद्योग फार कमी होत चाललाय. हो. त्याला चालना देण्यासाठी काही कल्पना आखल्यात? नक्कीच वस्त्र उद्योग हा जसं दुसरं मँचेस्टर म्हणलं तर वावगं ठरणार. इचलकरंजीनंतर विटा शहर फार मोठ्या स्वरूपामध्ये यंत्रमागमध्ये काम करतो. बरोबर. नवीन उद्यमशीलता होती, नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञानाचा वापर करून आमचे लोक त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करत होते. पण मधल्या काळामध्ये सरकारची जी धोरणं आहेत ती फार धोरणं चुकीची या निमित्तानं झाली आणि बघत बघत हा व्यवसाय आता बंद पडायचा आहे, म्हणजे तो शेवटच्या घटका मोजतोय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझी भूमिका अशी आहे की आपला लोकप्रतिनिधी या व्यवसायाचं वृद्धिंगत होण्यासाठी, हा बंद पडलेला व्यवसायाला चालना मिळण्यासाठी विधानसभेत जाऊन त्यानं सातत्यानं प्रश्न विचारले पाहिजेत. शासनाची चुकीची धोरण शासनाच्या निदर्शनात आणले पाहिजे आणि ती धोरणं बदलण्यासाठी त्यानं फार मोठी भूमिका घेतली पाहिजे. आमच्यासारखं इचलकरंजी असेल, मालेगाव असेल, भिवंडी असेल, इथं जे काय उद्योग आहेत, जो हा उद्योग आहे जो वाढीला आहे, त्याचे काहीतरी बदल आपल्याला त्या निमित्तानं तिथं कसा तो राहिला टिकला, तिथल्या पॉलिसीज काय आहेत ह्याच्यासाठी आपल्याला थोडं प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी या निमित्तानं बदल करणं गरजेचं आहे. एखादा टेक्स्टाईल पार्क इथं असला पाहिजे, गार्मेंटिंग पार्क इथं असला पाहिजे. सूतगिरणी म्हणजे सुतापासून ते फायनल फिनिश जे हे बनतं, कपडे बनतात, शिवून तयार होतात रेडीमेड, इथंपर्यंत साखळी इथं तयार असली पाहिजे, तर हा उद्योग आणखीन चांगल्या पद्धतीने टिकेल. मग त्यांच्या विजेचा प्रश्न आहे, त्यांना सबसिडीज मिळण्याचा प्रश्न आहे, या सगळ्यावरती भविष्यात आपल्याला चांगलं काम करावं लागेल आणि हे जरच काम केलं तरच आपला हा उद्योग इथं टिकेल, वाढेल आणि तो पुढे जाईल. आरोग्य आणि शिक्षण या लोकांच्या फारच मूलभूत गरजा आहेत. तालुक्यात एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे. इथल्या लोकांना, तालुक्यातल्या नागरिकांना साध्या साध्या गोष्टींना मुंबई पुण्यासारख्या शहरात जावं लागतं. का नाही होऊ शकले तालुक्यात एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल? आमची तेच भूमिका आहे की गेल्या 10 वर्षामध्ये इतकी मोठी संधी आपल्याला आमच्या विरोधकांना मिळून सुद्धा त्यांचं व्हिजनच त्या दृष्टिकोनातून नाही. आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, एखाद्याला सर्पदंश झाला तर त्याला सांगली, मिरज आणि कराड शिवाय त्याला पर्याय नसतो. इकडं शासनाचं जरी एखादं वैद्यकीय चांगलं मोठं हॉस्पिटल झालं असतं, एखादा ट्रामा सेंटर इथं झालं असतं, इथं कुणीतरी प्रायव्हेटमध्ये किंवा एखाद्या चांगल्या एका ग्रुपने एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर इथं उभा केलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला लांब जायला लागलं नसतं. आज एखादा मोठा अपघात घडला तर इमर्जन्सीसाठी फक्त प्राथमिक उपचार इथं होत आहेत आणि सगळ्या बाकी गोष्टीसाठी आमच्या ह्या लोकांना बाहेर जावं लागतं. माझी भूमिका भविष्य काळातली अशीच आहे की सेंटर म्हणून जर विटा असेल, आटपाडी असेल, विसापूर असेल, या 3 सेंटर आपल्या लक्षात जर घेतले तर इथं शासनाच्या वतीनं चांगलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला करावं लागेल. एखादं ट्रॉमा सेंटर आपल्याला इथं करावं लागेल. ग्रामीण रुग्णालय त्याचं अपग्रेडेशन आपल्याला करून घ्यावं लागेल आणि इथं उद्योगधंद्याबरोबरीनं ह्या आरोग्याच्या सुविधा पण इथं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. मला असं अपेक्षित होतं की या सरकारमध्ये ते इतक्या जवळ मुख्यमंत्र्याच्या असल्यानंतर त्यांनी ह्याच्यासाठी काय तर म्हणजे ठरवून प्रयत्न यासाठी होणं गरजेचं होतं. दुर्दैवाने तसा प्रयत्न इथं झाला नाही. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राबाबत काय भूमिका आहे तुमची? तरी तुम्हाला सांगताना मला थोडंसं वाईट वाटतं की गेली 10-12 वर्ष हा विषय आमच्या भागामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला झालं पाहिजे. सातत्यानं त्या तत्कालीन कुलगुरू होते NG पवार सर, ते आमच्या ऐनवाडी गावच्या आमच्या मतदारसंघातले होते. त्यांना असं वाटत होतं की मी कुलगुरू असताना ते शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र माझ्या भागात झालं पाहिजे. त्यांनी फक्त संकल्पना मांडली, पण त्या संकल्पनेला चालना देण्याच्या निमित्तानं कुणीही त्याच्यामध्ये राजकीय भूमिका घेऊन थोडंसं पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न केला नाही. मी ज्यावेळी 2 वर्षापूर्वी सिनेट मेंबर झालो, माझ्या निदर्शनास हा विषय आला. तो विषय घेऊन मी सिनेटमध्ये आग्रहाची भूमिका मांडली की हे विद्यापीठ
उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे. खानापूरच्या घाट माथ्यावरील मी सगळ्या लोकांना एकत्रित केलं. त्यांच्यामध्ये आम्ही एक लोक चळवळ उभा करण्याचा प्रयत्न केला. अगदी रस्त्यावरती उतरून रस्ता रोको करून शासनाच्या निदर्शनास आणायचा प्रयत्न केला की इथं शासकीय जागा उपलब्ध आहे. गायरांची 100 एकरपेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे. या जागा जर आपण शिवाजी विद्यापीठाला जर दिली आणि तिचं जर उपकेंद्र झालं तर त्या परिसराचा शैक्षणिक बरोबर औद्योगिक सुद्धा फार मोठा विकास होईल. चलन मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध होईल. चांगले तिथं डेव्हलपमेंट्स घडतील ही अशी आमची भावना होती. त्या दृष्टिकोनात मी प्रयत्न केला. मग सिनेटमध्ये आम्ही त्याला मान्यता मिळवली. त्याची कमिटी इथे आणली, जागा पाहणी केली. सिनेटमधून एमसीला हा विषय नेला. एमसी मध्ये सुद्धा एकमतानं मॅनेजमेंट काउन्सिल जे असते त्याच्यामध्ये हा विषय आम्ही मंजूर करून घेतला. परिपूर्ण प्रस्ताव घेऊन आम्ही राज्य शासनाकडे गेलो. आपले जे उच्च तंत्र शिक्षणचे जे सचिव होते त्यांच्याकडून सुद्धा पॉझिटिव्ह साईन आम्ही घेतली आणि तो प्रस्ताव घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याकडे आम्ही गेलो. अजितदादांना हा विषय समजून सांगितला. दादांनी सुद्धा ह्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी नोट तयार करून हा विषय नजीकच्या बजेटमध्ये मंजूर करण्यासंदर्भात शिफारस करून तो तिथं आणण्याचा प्रयत्न केला. परंतु माझा आरोप आहे म्हणा किंवा माझं असं म्हणणं आहे म्हणा की मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय गेल्यानंतर तिथं ह्याला कुठं तर खो बसला किंवा ह्याच्यामध्ये अडवणुकीची भूमिका राहिली आणि फक्त आमच्यासारखं कोणतरी पुढे करतंय. फक्त 100 कोटीची प्रोव्हिजन लागणार होती. कारण युजीसीचा असा नियम आहे की 100 एकर जागा आणि 100 कोटीची प्रोव्हिजन असल्यानंतरच उपकेंद्र होतं. अच्छा. आता माझे विरोधक सांगतायत की त्यांच्या वडिलांच्या पश्चात त्यांनी 1300 कोटी रुपये ह्या मतदारसंघात विविध कामाला आणले असं म्हणून सांगतायत. त्या 1300 कोटीतले एक 100 कोटी रुपये जर त्यांनी ह्याच्यासाठी आणले असते आणि त्याचं श्रेय जरी त्यांना मिळालं असतं तर मला वाईट वाटायचं काम नाही. पण भविष्याचा वेध घेऊन ते जर उपकेंद्र इथं झालं असतं तर प्रचंड मोठा उपयोग असा आपल्या परिसरात झाला असता. पण आमचं दुर्भाग्य की ह्यांनी त्याच्यासाठी काही आवाज उठवला नाही. फक्त नेऊन पत्र दिलं आणि त्याचा फोटो काढला आणि आम्ही करतोय असं दाखवलं. मग तुम्हाला नुसतं पत्र घेऊन फोटो काढण्यापेक्षा त्याला 100 कोटीची प्रोव्हिजन झाली असती तर हे उपकेंद्र आज इथं उभं राहिलं असतं. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून काही सकारात्मक काम त्यांच्याकडनं झालं नाही. पण माझी महत्वाकांक्षा आहे म्हणा किंवा मला असं वाटतंय म्हणा की येत्या 23 तारखेला ज्यावेळी मी आमदार म्हणून निवडून येईल आणि परवा जयंत पाटील साहेबांनी पण इथं जाहीर सभेत सांगितलं की पहिल्या बजेटमध्ये या उपकेंद्रासाठी 100 कोटी निधीचं मी प्रोव्हिजन करणार आणि ते वैभव पाटील आमदार म्हणून तिथं जाऊनच करणार. हे माझं पण चॅलेंज आहे किंवा मी ते ठरवलंय आणि ते मला करायचं आहे. कारण हे विद्यापीठचं उपकेंद्र माझ्या दृष्टिकोनातून या परिसरा दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या सगळ्या तुमचं हे जे काही विजन आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं. धन्यवाद. तुमच्याच विरोधकांचा आता विषय निघाला म्हणून विचारते. विरोधकांचा असाही आरोप आहे की तुम्ही जे संस्थांचं जाळं निर्माण केलेलं आहे ते कुठेतरी प्रॉफिट मेकिंगचा एक भाग म्हणून तुम्ही निर्माण केलाय. काय कसं पाहता याकडे? आता संस्था चालल्या तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. मी शासकीय फी जर सोडली तर 1 रुपया एक्स्ट्रा कधी घेत नाही. मी कितीतर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण इथं उपलब्ध करून दिलं. शिक्षणाची नवीन नवीन दालनं त्यांच्यासाठी खुलं केली. शेवटी एखादी संस्था चालवत असताना त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवण्यासाठी आणि ती संस्था चालण्यासाठी म्हणून जेवढं लागेल याच्या व्यतिरिक्त 1 रुपया आम्ही कधी कोणाला घेत नाही. आज हजारो म्हणजे माझ्या त्या लोकनेते हनुमंतराव पाटील आम्ही जे संस्था चालवते त्या संस्थेत 16,000 विद्यार्थी शिकतात. एवढी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक गंगा आम्ही इथं आणली किंवा तिथं काम आम्ही त्या क्षेत्रात करतोय. आपण सूतगिरण चालवतोय, आपण साखर कारखाना तिकडे चांगल्या पद्धतीने चालतोय, बँक पतसंस्था चालवतोय. ह्याला जर प्रॉफिट मेकिंग जर याच्यातून ह्याला जर तुम्ही म्हणणार असेल तर तुम्ही काय केलं तर नाहीच आहे पहिल्यांदा. दुसरं मग आपल्या शेजारच्या मतदारसंघाचं मी आता तुम्हाला उदाहरण सांगितलं. साखर कारखाना आहेत, सूतगिरण्या आहेत, मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत. मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? किंवा आजपर्यंत ज्यांना आपण शिक्षण महर्षी म्हणतो किंवा ज्यांनी उद्योग धंद्यामध्ये उद्योगपती म्हणतो किंवा आपल्या काय राजकीय लोकांच्या सगळ्यांच्या संस्था आहेत बऱ्यापैकी सगळ्यांच्या, मग ते काय करतात असा प्रश्न मी त्यांना विचारतो. त्यांना काय म्हणणार होतं? माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा तुमच्या खाली आमदार किती आहे तुम्ही बघा असं मला वाटतं. ह्यातलं ही जे मी बोलतोय ह्यातलं एकही काम तुम्ही केलं नाही. एकही काम तुम्ही ह्याच्यात उभा केलं. मी उभा केले तर त्याच्यावरती मी आरोप करून मी केलेल्या पवित्र कामाला तुम्ही लांछन लावताय किंवा तुम्ही त्याच्यावरती आरोप करताय. ह्याच्या पलीकडे तुमच्याकडे काही गोष्ट नाही असं मी त्यांना सातत्यानं म्हणतो. महायुतीच्या जाहीरनाम्यात असलेली लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, मोफत वीज बिल योजना, या योजनांच्या भोवती आता प्रचार सुरू आहे सगळा. काय वाटतंय लाडकी बहीण योजना या सगळ्या योजना गेम चेंजर ठरतील? खरं तर लाडकी बहीण योजना ही 1,500 रुपये देऊन कुठली बहीण सुखी होणार नाही.
माझं तर म्हणणं आहे की त्या बहिणीला तुम्ही हाताला काम दिलं पाहिजे. त्यांना इथं घर बसल्या काहीतरी उद्योग व्यवसाय दिला पाहिजे. इथं चलन फिरतीसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. 1,500 मध्ये आता ताई काय होईल अशी परिस्थिती सांगा. 1,500 मध्ये काय येते? त्यापेक्षा त्यांना त्यांच्या हाताला जर काम दिलं, तिथं उद्यमशीलता वाढवली तर फार मोठ्या प्रमाणात तुम्ही त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम तुम्ही करू शकाल. आता आम्ही आपल्या ह्या महाविकास आघाडीच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आता महालक्ष्मी योजना आम्ही त्याच्यामध्ये आणतो. 1,500चा आम्ही 3,000 देण्याचा त्यांना प्रयत्न करतो. तरी पण मला असं वाटतं की हे 3,000, 2,000, 5,000 देण्यापेक्षा आपण त्यांच्या हाताला काम मिळवण्यासाठी काय तर आपण करू शकलो तर ते फार चांगलं होईल अशी माझं म्हणणं आहे. त्यामुळे मला काय लाडकी बहीण योजनेचा कुठला इम्पॅक्ट माझ्या मतदारसंघात फिरताना कुठं दिसत नाही. ज्यांना लाभ मिळालाय ते म्हणतात हे आमचेच पैसे आहेत, आम्हालाच दिलेले आहेत. जे वरच्या खिशातून काढलेत आणि खालच्या खिशात ठेवलेत ह्याच्यापेक्षा फार वेगळं काय केलं असं नाही आहे. आणि ते चित्र मला तर माझ्या मतदारसंघात कुठेही वेगळ्या स्वरूपात वाटत नाही. मी सुरुवातीला म्हणाले की 3 उमेदवार आहेत इथे. मतविभाजन फार मोठा फॅक्टर ठरू शकतो यावेळेस. काय वाटतं या मतविभाजनाचा कोणाला फायदा होईल? या मतदारसंघामध्ये प्रत्येकाचा मताचा एक स्टेक आहे. पाठीमागच्या वेळी अपक्ष आदरणीय भाऊ असताना 92,000 मतदान आम्हाला झालं. आम्ही एकटे होतो, सगळे एका बाजूला होते. सगळेजण सगळे आमचे विरोधक एका बाजूला होते, त्यांच्या बाजूनच होते. तरी 92,000 मतदान आम्हाला झालं. त्यांना 1,16,000 मतदान झालं. आता जे नेते मंडळी आता उभा आहेत, आदरणीय राजेंद्रांना उभा आहेत, त्यावेळी राजेंद्रांना त्यांच्याबरोबर होते. आणि मला असं वाटतं की जे मत विभाजन होणार आहे ते त्यांच्या मतानुसार होणार आहे. जे काय 1,16,000 मध्ये राजेंद्रांचे काय मतदान असणार आहे ते त्याच्यातून वजा होणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे माझं मतदान जेवढं आहे त्याच्यामध्ये 5 वर्षांत मी केला संपर्क, आज माझ्याकडे चांगला पक्ष आहे, माझ्याकडे आज चांगली महाविकास आघाडीसारखं एक चांगलं नेतृत्व माझ्या बरोबर आहे. मी 5 वर्षात सातत्यानं कामात आहे. लोकांना परिवर्तन होईल असं वाटतंय. तर ह्या सगळ्याचा विचार करता नक्की मत विभाजनाचा फटका मला अजिबात बसणार नाही. जो फटका बसेल तो माझ्या विरोधकाला बसेल. अच्छा, तुमच्यावरती पक्ष बदलाचा सुद्धा आरोप होतोय. पक्ष कुठला बदलला? आम्ही राष्ट्रवादीत होतो, मधल्या काळात परत राष्ट्रवादीत गेलो, फक्त अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलो, आता परत राष्ट्रवादीत आहोत. पक्ष बदल हा मी माझ्या नेत्यांना सांगून किंवा माझ्या राजकारणाची माझी काही जी अपरिहार्यता होती त्यामुळे मी केला. मी गद्दारी नाही केली, मी पक्ष बदल केला. मी पक्ष बदल केला आणि माझ्या विरोधकांनी गद्दारी केलेली आहे. आतापर्यंत जे ज्या पक्षात होते ते पक्ष सोडून गेलेले आहेत. मी पक्ष बदल केला आणि ते पक्ष सोडून गेलेले आहेत. पक्ष बदल हा माझी राजकीय अपरिहार्यता होती. मधल्या काळामध्ये हे सत्तेत असताना प्रचंड सत्तेचा वापर करून प्रशासनावरती प्रचंड दडपण आणून आमचं राजकीय अस्तित्व संपवायचा प्रयत्न ह्या नेते मंडळींनी केला होता. त्याला कुठेतरी सर्वाय होण्याच्या निमित्तानं मला तो निर्णय घ्यावा लागला. पण तो निर्णय घेत असताना त्या तत्कालीन जे आमचे नेते होते आदरणीय जयंत पाटील साहेब यांना सांगून आम्ही तिथं थांबलो होतो. आम्ही तो बदल केला तर ते सांगून गेला. हे आम्ही काय असं सुरतला जाऊन गुवाहाटीला जाऊन तिथून गोव्यात येऊन मग आम्ही असा पक्ष बदल वगैरे काय केला नाही. त्यामुळं आम्ही पक्ष बदल ही आमची राजकीय अपरिहार्यतेमुळे केला. याच्यामध्ये कुठली गद्दारी, कुठली फसवणूक, कुणाला अविश्वास दाखवून असं कधी केला नाही. तुम्ही विटा शहराचे नगराध्यक्ष असताना या शहराला स्वच्छ शहराचा बहुमान मिळालेला होता. आता मी विकासाचा मॅप तर तुम्हाला विचारणार नाहीये, कारण आपली मुलाखतच मी म्हणजे कुठल्याही नेत्याकडून मी एवढा विकास मी करणार आहे किंवा ही माझी कामं आहेत, हे मला करायचंय पुढच्या 5 वर्षात, हे मी आजपर्यंत नाही ऐकलेले. म्हणजे आम्ही खूप साऱ्या मुलाखती घेतल्या, कुठल्याही नेत्याकडून तोंडपाठ कुठलाही पॉजेस न घेता एवढी कामांची लिस्ट मी ऐकलेली नाहीये. त्याबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक आहे. ही सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत. पण या सगळ्या कामांपैकी तुम्ही प्रायोरिटीने करणार ते काम कोणतं आमदार झाल्यानंतर? माझं सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या भागामध्ये अजून पाणी शेतीचं गेले नाही तिथं शेतीचं पाणी पोहोचवलं पाहिजे, ही टॉप प्रायोरिटी राहील माझी. आणि त्याच्या बरोबरीनं युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी उद्यमशीलता इथं आली पाहिजे. हा माझा दुसरा आणि महत्वपूर्ण माझा मुद्दा राहील. आणि खरं तर माझी भूमिकाच या मतदारसंघात विधानसभेचा सदस्य होत असताना माझी भूमिकाच अशी आहे की उद्यमशीलता आली पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही सर्वाईव्ह होऊ शकत नाही. आमच्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्थापीकरण आहे. विस्थापित इतके लोक आहेत की बोलायचं काम नाही. आज सुद्धा ज्यावेळी आम्ही फिरतो 30% मतदार आमच्या मतदारसंघाच्या बाहेर होते. एवढे मोठं काय कारण असू शकतं? सगळ्यात महत्वाचं पाणी नव्हतं पूर्वी, मग कला व्यवसाय निमित्तानं बाहेर गेले. उद्योगधंदे नाहीत त्यामुळे ते उद्योगधंद्यासाठी बाहेर गेले.
परवा मी शिरवळला जाण्याचा योग आला. अच्छा. शिरवळमध्ये MIDC मोठ्या प्रमाणात आहे. होय. तिकडे गेल्यानंतर जवळ 250-300 युवक आमच्या भागातले तिथं नोकरीच्या निमित्तानं त्यांच्याशी एक गेट टुगेदर करायचा प्रयत्न केला. 15-20 हजार 25 हजार रुपयाच्या नोकरीसाठी इथलं गाव गाडा आमचा सोडून ते आज तिथं जात आहेत. एक बॅचलर रूम्स मध्ये ते राहत आहेत. अगदी पोटाला चिमटा काढून ते त्यांचं चरित्र चालवत आहेत. त्यांच्या फॅमिली आहेत, छोटी मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये. 8 तास ड्युटी केल्यानंतर 8 तासातला पैसे ते गावी पाठवत आहेत. एक्स्ट्रा 4 तास ड्युटी करून एक्स्ट्रा टाइम करून त्यातल्या 4 तासातले काही जे त्यांना पैसे मिळतात त्याच्यात तो त्यांचा चरित्र चालवत आहे. मला फार वाईट वाटलं की आज अगदी चांगल्या कुटुंबातली मुलं सुद्धा 5-25 हजारांच्या मिळायच्या नोकरीसाठी आज इकडून बाहेर जात आहेत. ते थांबावं ही खरं तर माझी फार मोठी त्यासाठी तळमळ आहे. आणि माझा अजेंडाच आहे की उद्यमशीलता, उद्योगधंदे, व्यवसाय आपल्या भागात आले पाहिजे. ह्यासाठी काम आपल्याला केलं पाहिजे, माझी भूमिका आहे. जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी असं आवाहन करेन की मी माझी पहिली निवडणूक लढवतोय. मला नक्कीच वसा आहे, वारसा आहे, पण त्या वसा वारशाबरोबर माझ्याकडे स्वतःचं काहीतरी थोडंफार कर्तृत्व आहे. मी जेव्हा नगराध्यक्ष म्हणून ब्रिटिश शहरात काम केलं त्यावेळी देशातलं सर्वात स्वच्छ शहर बनवण्यामध्ये मी माझ्या परीने काम केलं. जातीय भेद ठेवला नाही, चांगलं काम करायचा मी तर प्रयत्न केला, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, कुठंही जातीय तेढ निर्माण नाही होऊन दिलं. सगळ्यांना आपापल्या परीनं त्यांचा मान सन्मान राखून, ज्येष्ठांचा मान सन्मान राखून, त्यांचा आशीर्वाद घेऊन, युवकांना बरोबर घेऊन माझ्या माता भगिनींना संरक्षणाचं कवच देण्यामध्ये मी काही ना थोडीफार काम करू शकलो. मी शिक्षण संस्था असतील ह्या सगळ्या संस्थात्मक कामातून अत्यंत चांगल्या पद्धतीत काम करायचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की माझ्याकडे एक व्हिजन आहे. एक व्हिजन डॉक्युमेंटरी घेऊन मला या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे. आणि ते काम करत असताना मला जर ह्या विधानसभेमध्ये जर काम करायची संधी मिळाली तर कमाल मर्यादेपर्यंत ह्या सत्तेचा वापर करून मी माझ्या मतदारसंघाचा विकास करू शकतो. विकासाच्या फार मोठ्या संकल्पना माझ्याकडे आहेत. ह्या मतदारसंघामध्ये समतोल विकास झाला पाहिजे. कारण मतदारसंघाची विस्तार फार मोठा आहे. हा 2.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे. खानापूर तालुका, आटपाडी तालुका, विसापूर सर्कल. आम्ही खानापूर तालुक्यामध्ये त्या मानानं चांगली कामं करू शकलो. उद्यमशीलता फार चांगल्या पद्धतीची आहे, पण तसा विकास खाली आटपाडी तालुक्यात नाही. माझं व्हिजन असं आहे की जसं खानापूर तालुक्यात आम्ही काम केले त्याच्या बरोबरीचं काम आपल्याला आटपाडी तालुक्यात करावं लागेल. विसापूर सर्कल मधले काय प्रश्न असेल ते त्या परीने आपल्याला सोडवायला लागतील. सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो तो करायचे माझं प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यासाठी मला ही विधानसभेची निवडणूक मी लढवतोय, किंबहुना ती जिंकून घ्यायला मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ही माझा अजेंडा राहणार आहे. नक्कीच विकासाचा एवढा दांडगा मॅप तुमच्या सोबत असताना लोक का नाही विचार करणार त्या गोष्टींचा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षांसाठी आणि 23 तारखेसाठी सुद्धा खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही खूप छान वेळ दिलात, खूप छान गप्पा मारल्यात आणि तुम्हाला कशा प्रकारे येणाऱ्या 5 वर्षात काम करायचंय ते आमच्याशी शेअर केलं याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा जर अशाच प्रकारच्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती असतील, त्या मतदारसंघातील राजकीय जाणकारांचं विश्लेषण असेल किंवा ग्राउंड झिरो वरती नेमकं काय सुरू आहे हे जर पाहायचं असेल तर विशेष भारीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.